सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण सत्संग नंबर 79 मध्ये प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगामध्ये आपण सृष्टीच्या निर्मितीपासून परमेश्वराच्या अवताराने आपल्यापर्यंत काय काय पोचवलं, काय काय सांगितलं, याचा वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या विषयावरती चिंतन केलं। मागील सत्संगामध्ये आपण नपाळते या विषयावरती वेगळ्या पद्धतीने चिंतन केलं की आपल्यासाठी परमेश्वराने सांगितलेलं पाळतं कोणतं आहे आणि नपाळतं कोणतं आहे। त्यावरती अनेक सद्भक्तांनी प्रतिक्रिया दिल्या, सद्भक्तांनी त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार। अशाच वेगवेगळ्या विषयावरती आज आपण चिंतन करणार आहोत। खरं म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये अनेक नाथे अनुभवत असतो। त्या नाथ्यातून आपुलकी, प्रेम, आपलेपण आपण अनुभवत असतो आणि त्यातूनच आपलं जीवन आपण जगण्याचा प्रयत्न करत असतो। मनुष्य जन्माला येतो, अनेक अज्ञान जरी त्याच्यामध्ये असले, अनादि अविद्या त्याच्यामध्ये असली, तरी सुखाच्या अभिलाषेपोटी तो अनेक नाथे जोडत असतो आणि त्या नाथ्यातून आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त सुख कसे मिळवता येतील आणि त्या सुखातून आपलं जीवन कसं व्यतीत करता येईल हे आपण बघत आलो, बघत येतो। परंतु परमेश्वराने आपल्यासाठी सृष्टी निर्माण केली। सृष्टी निर्माण केल्यानंतर 81 कोटी 1,10,10,000 या देवतेच्या माध्यमातून एवढं मोठं सामर्थ्य या ब्रह्मांड चालवण्यासाठी, म्हणजेच अप्रत्यक्षरित्या आपल्यासाठी कामाला लावलं। एवढं करून परमेश्वर थांबले नाही, स्वतः अवतार घेतला। अवतार घेऊन सर्व शक्तियुक्त असलेला परमेश्वर या जीवासाठी जीवासारखा होतो। जीवाचे देह धर्म, जीव धर्म स्वीकारतो आणि स्वीकारल्यानंतर अगदी जीवासारखाच जीवासाठी होतो। वाडीवाडी फिरतो। अनेक ऋतू आज ज्याप्रमाणे आपल्याला अनुभवता येतात, उन्हाळा असेल, हिवाळा असेल, पावसाळा असेल, त्या पद्धतीनं प्रत्येक ऋतूमध्ये परमेश्वर आपलं जीवन या जीवासाठी व्यतीत करतात। प्रत्येक संकटांना, अडीअडचणींना जीवासारखंच तोंड देतात। वास्तविक परमेश्वर सर्वयुक्त, सर्व शक्तियुक्त असताना सुद्धा असं का करतात याचा आपण कधी विचार करत नाही। तर कोणीही कोणासाठी काहीच करत नाही आणि करत असेल तर काहीतरी कारण असतं। आपल्यासाठी कोणीतरी थोडंसं जरी काही केलं तर आपण आयुष्यभर त्याच्या ऋणात राहतो, त्याचे हजारदा आभार मानत असतो, कारण त्यांनी आपल्यासाठी काही केलेलं आहे ते आपल्याला प्रत्यक्ष दिसतं, अनुभवला येतं आणि त्यामुळं आपण त्याच्या सतत ऋणात राहण्याचा प्रयत्न करतो। ते ऋण कधीतरी उतरवता येईल याची संधी बघत असतो। परंतु आपण असा कधी विचार केला आहे का की हा परमेश्वर इतका मोठा अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्व शक्तियुक्त, ह्या परमेश्वराचे एक एक सामर्थ्य जर आपण बघितलं तर कितीतरी मोठं असताना त्या सामर्थ्याच्या पलीकडे हे महासामर्थ्य या जीवासाठी, जीवासारखा या सृष्टीवरती का अवतरतो आणि इतकं प्रेम का करतो? कारण जीव जीवाचं कधी हित बघत नाही। आपण आपल्या आजूबाजूला अनेक नाथे जोपासत असतो, ते नाथेही आपल्याला आपलं हित बघत नाही, कारण जीव हा स्वार्थी आहे। म्हणून आचाराच्या पहिल्या सूत्रात परमेश्वरांनी त्या सर्व नाथ्यांचा त्याग करायला लावलेला आहे आणि तो संबंधियांचा त्याग हा विशेष त्यागात परमेश्वरांनी गौरवास्पद आपल्यापर्यंत पोहोचवला आहे। पण तरीही आपण त्या नाथ्या व्यतिरिक्त या समाजात राहत नाही, जगू शकत नाही, कारण हा मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे। हा जो जीव समाजात राहतो आणि म्हणून त्याला मनुष्य, म्हणून त्याला जीव
प्राणी आपण म्हटलं जातं, परंतु एखादा जीव या समाजाव्यतिरिक्त राहत असेल तर सामाजिक दृष्टिकोनातून किंवा समाजशास्त्र काय सांगतं, एक तर तो वेडा असेल किंवा तो एक तर परमेश्वर असेल. म्हणून आपण या समाजाव्यतिरिक्त राहू शकत नाही, राहत नाही. आपल्या जीवनामध्ये अनेक नाते आपण जोपासत असतो. आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहिणी असेल, मैत्रिणी असेल, मित्र असेल. त्याचप्रमाणे आपले मालक असतील, आपण कोणाचा तरी सेवक असतो, कोणाचा तरी आपण नोकर असतो. या माध्यमातून आपलं जीवन आपण व्यतीत करीत असतो आणि अनेक लोक आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी प्रयत्नशील असतात. आणि ज्यांनी आपल्याला आकार दिला, ज्यांनी आपल्याला जीवन जगण्यासाठी अनुभव दिले, त्यांचे सतत आपण आभार मानत असतो. प्रत्येकाचं एक या पृथ्वी तलावरती आल्यानंतर नाटकातल्या पात्राप्रमाणे प्रत्येक जण आपापल्या परीने आपापलं पात्र वठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते पात्र सुद्धा आपण अनुभवत असतो. आणि त्यातूनच आपल्याला ह्या जीवन जगण्यासाठी प्रेरणा भेटत असते, बळ भेटत असतं. प्रत्येक जण आपापले कर्तव्य पार पाडत असतो. त्या कर्तव्यातून, संस्कारातून आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु परमेश्वराचं आणि आपलं असं कोणतं नातं आहे का हा परमेश्वर आपल्यासाठी सृष्टी निर्माण करतो, स्वतः अवतरतो, वाडोवाडी फिरतो, एवढं मोठं सामर्थ्य असतानाही अगदी जीवासारखा होतो. या जीवासाठी अनेक अडचणींना तोंड देत असतो का आणि कशासाठी? खरं म्हणजे हा परमेश्वर आपला कोण आहे नेमका, हे जर आपण समजून घेतलं, जाणून घेतलं, तर नक्कीच या परमेश्वराच्या समर्थवादावरती आपली जी निष्ठा आहे ती कितीतरी पटीने वाढेल. हे जीवमतीचे जे सर्व नाते आहे हे स्वार्थ रूप आहे आणि ते स्वार्थ रूप असल्या कारणाने प्रत्येक जण आपापल्या परीनं ते निभावत असतो. पण तरीही आपण त्यांचे आभार मानतो. आपल्याला हे सर्व माहीत असतं, तरी आपण त्यांच्या ऋणात राहतो. कोणाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतो, कोणाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो. ही देवाणघेवाण अगदी व्यवहाराच्या पद्धतीने आपली चालू असते. अनेक चांगले लोक आपल्या जीवनामध्ये भेटत असतात, काही वाईट लोक भेटत असतात. चांगले लोक चांगले अनुभव देतात, वाईट लोक वाईट अनुभव देतात. त्यातूनच आपण धडपडत शिकत असतो आणि सर्वांचे आभार आपण मानत असतो. परंतु परमेश्वर आपल्यासाठी सर्व काही चांगलं घेऊन येतो, सर्व काही हिताचं बघतो. तरी आपण कधी परमेश्वराचे आभार मानले का? कधी परमेश्वराला समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का हा परमेश्वर नेमका आपला आहे कोण आणि तो आपल्यासाठी का क्रीडतोय, का अवतरतोय, का इतकं प्रेम करतोय? असं कोणतं नातं आहे का त्याला ते करण्यासाठी तो परमेश्वर मजबूर होत आहे किंवा त्याला करण्यासाठी ही प्रवृत्ती त्याची होत असते? आणि म्हणून या चरित्रामध्ये अनेक ठिकाणी परमेश्वर आपलं आणि जीवाचं काय नातं आहे या अनेक लीळांमधून आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु संशोधक पद्धतीने, संशोधक वृत्तीने आपण जर ते समजून घेतलं तर आपल्याला समजेल. अन्यथा परमेश्वर भक्तीचे अनंत जीव आहे. त्यांची भक्ती करणाऱ्यांमध्ये अनेक जीव आहे. कोणी स्वार्थ दृष्टपर, कोणी दुःखी आहे, कोणी अडचणीत आहे, कोणी संकटात आहे, कोणाला तरी सुख मिळवण्याच्या अनुषंगाने काहीतरी हवंय. प्रत्येक जण आपापल्या परीनं ह्या स्वार्थाने, अपेक्षेने दृष्टपर भक्ती करत आलाय. परंतु परमेश्वर निर्गुण निराकार ह्या जीवावर प्रेम करतो. तो फक्त जीवाच्या हितासाठी
अहेतुक कोणत्याही प्रकारचा स्वार्थ, कोणत्याही प्रकारची इच्छा किंवा अपेक्षा न ठेवता असं कोणतं नातं आहे का ते परमेश्वर या जीवाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही, आणि ज्या अपेक्षा ठेवतात त्या सर्व जीवाच्या हिताच्या आहे, जीवाच्या भल्याच्या आहे. आपला असा कोणता नातं आहे का ते आपल्या हिताचा, आपल्या भल्याचा विचार करत असतात. परमेश्वरांनी हे तत्वज्ञान सांगत असताना फक्त एका नात्याचा उल्लेख परमेश्वरांनी लीळाचरित्रामध्ये केलेला आहे, आणि तो म्हणजे आई. आईचं प्रेम ते नैसर्गिक असं परमेश्वरांनी सांगितलंय, आणि ते आपल्याला अनुभवायला भेटतं. आईवरती अनेक लेखकांनी कादंबऱ्या लिहिल्या, कवींनी कविता लिहिल्या, आणि तो अनुभव आपल्या जीवनामध्ये येत असतात. ते आईचं प्रेम नैसर्गिक असतं, कोणत्या प्रकारची अपेक्षा नसते, कोणत्या प्रकारचा स्वार्थ नसतो. प्रत्येकाची आई आपापल्या पद्धतीनं आपल्या मुलावरती प्रेम करत असते, आपल्या अपत्यावरती प्रेम करत असते. परंतु तरीही आपण जर विचार केला तर परमेश्वराचं जे हिताचं प्रेम आहे जीवावरती ते सुद्धा आईचं नाहीये, कारण आई जीव असल्यामुळं ती जीवाच्याच पद्धतीनं ह्या जीवावरती प्रेम करत असते. परंतु नैसर्गिक प्रेम कोणत्याही प्रकारचा स्वार्थ अपेक्षा न ठेवता करत असल्यामुळं परमेश्वरांनी या आईविषयी गौरवोद्गार काढलेले दिसतात आपल्याला. परंतु इतर नाते याविषयी परमेश्वरांनी कुठेही काहीही सांगितलेलं दिसत नाही. याचं कारण आपण सुद्धा ते अनुभवत असतो. परमेश्वर आपले कोण आहे आणि कोणत्या नात्याने आपल्यावरती ते प्रेम करतात याचं आपण जर चिंतन केलं, याचं आपण जर मनन केलं तर आपल्याला नक्कीच परमेश्वराविषयी हे आपले पण द्विगुणित होईल. परमेश्वराच्या समर्थवादावरती आपली निष्ठा वाढेल, आणि आपलं हित कशात आहे हे आपल्याला समजेल. आपण परमेश्वराची जी भक्ती करत आहे त्या भक्तीमध्ये अधिक ऊर्ध्वगती, अधिक दृढता, अधिक निष्ठा प्राप्त होईल. आणि म्हणून आज आपण परमेश्वर आपले कोण आहे यावरती चिंतन करणार आहोत. अनेक वेळेच्या माध्यमातून परमेश्वरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण प्रथम परमेश्वराचं आणि या जीवाचं जे नातं आहे ते मातेचं म्हणजे आईचं हे आपण बघणार आहोत. आपण दररोज देवपूजा करतो. देवपूजा करत असताना प्रार्थना म्हणतो, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. तूच माझी माता आहे, तूच माझे पिता आहे, तूच माझा बंधू आहे, तूच माझा सखा आहे. त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वम मम देवदेव. सर्व काही तूच आहे. परंतु आपण ही जी प्रार्थना दररोज म्हणत असतो ही आता अगदी गुळगुळीत झालेली आहे. ती शब्दरूपी आपल्याला ती एक संस्कार, एक सवय लागून गेलेली आहे. त्यातलं जे आपलेपण आहे, जे परमेश्वराला आपण म्हणतोय ते आपल्याला अनुभवायचं आहे, ते आपण कधी अनुभवलेलं नाही. आणि ज्यांनी अनुभवलं त्याला मात्र कधीही निराश व्हायला परमेश्वरांनी लावलेलं नाही, कधीही निराश केलेलं नाही. इतिहासामध्ये अनेक दाखल्याच्या माध्यमातून परमेश्वरांनी या भक्ताची कड आईप्रमाणे, बहिणीप्रमाणे, भावाप्रमाणे प्रत्येक ठिकाणी घेतलेली दिसते. महाभारतामध्ये सर्वज्ञ श्रीकृष्ण महाराजांच्या अनेक लीळा यातून आपल्याला उलगडवता येतील. द्रौपदीचं वस्त्र हरणाच्या वेळेस परमेश्वर धावून येतात, त्यावेळेस तो सखा होतो, बंधू होतो. अर्जुनाच्या वेळेस अनेक वेळा परमेश्वर धावून येतात, अगदी पित्याप्रमाणे, भावाप्रमाणे. अनेक वेळा अर्जुनाने अग्निकाष्ट घेण्याचा प्रयत्न केला, अग्निकाष्ट घेण्यासाठी तयारी केली, आणि त्याच वेळेस परमेश्वर पोहोचतात. युद्धाच्या वेळेस, संकटाच्या वेळेस अनेक योद्ध्यांकडून पांडवांवरती, कौरव असेल,
द्रोणाचार्य असेल, भीष्माचार्य असेल, असे अनेक मोठे मोठे महायोद्धे जेव्हा धावून आले तेव्हा परमेश्वरच त्यांच्यासाठी ढाल झाले. परमेश्वरच त्यांच्या समोर चक्रव्यूह घेऊन सर्वांना त्यांनी जिंकवलं. या अशा अनेक लीळा आहे. त्याचप्रमाणे सर्वदर्शी चक्रधर स्वामींच्या अनंत अशा लीळा आहे का तिथं परमेश्वर आपल्याला अनेक लीळांमधून या नाथ्याचा उलगडा, या नाथ्याची जाणीव, या नाथ्याची ओळख करून देत असतं. परमेश्वर आपली माता आहे. कोणत्या पद्धतीनं माता आहे? ज्याप्रमाणे आपली आई आपल्यावरती प्रेम करते त्याच्या कितीतरी पट परमेश्वर आपल्यावर प्रेम करतात. एकदा अर्जुन देवाने असंच श्रीकृष्ण महाराजांना विचारलं की देवा तुम्ही माझ्यावर किती प्रेम करतात? प्रेमाची विशिष्ट अशी व्याख्या, विशिष्ट असं मोजमाप कोणी करू शकत नाही. परंतु परमेश्वराने अर्जुनाला समजावण्यासाठी प्रतिप्रश्न विचारून तुझी आई तुझ्यावर किती प्रेम करते त्याच्यामध्ये 99 पट अधिक कर, तेवढं मी तुझ्यावर प्रेम करतो असं सांगितलं. यावरून परमेश्वर आपल्यावरती किती प्रेम करतात याचं मोजमाप आपल्याला करता येणार नाही. आणि प्रेम करतात म्हणून परमेश्वराने सर्व सृष्टी निर्माण केली. मायाच्या तमिभागातून या जीवाला बाहेर काढलं. सर्व सामर्थ्य जे आहे देवतेचे मोठे मोठे ते कामाला लावले. स्वतः अवतार घेतला, स्वतःची ओळख करून दिली आणि या जीवाचं हित या जीवाला कशामध्ये आहे हे अगदी आपलेपणाने सांगितलं. परंतु डुलक्याच्या दृष्टांताच्या अनुषंगाने आपण ते सांडलं आणि म्हणून अनेक जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अनेक दुःखात आपण पडलो. पण परमेश्वराचं हे जे सातत्य, हे प्रेम करायचं जे अखंडत्व आहे हे परमेश्वराने कधीही कुठेही कधी कमी केलं नाही. अनेक वेळा परमेश्वराने आपल्याला हे तत्वज्ञान सांगितलं आणि आपण ते वेळोवेळी सांडवलं, तरीही परमेश्वर कुठेही कधी खटू आणि नाराज झाले नाही, उदास झाले नाही. प्रत्येक वेळेस प्रत्येक सृष्टीमध्ये हे बोधदातृत्व देऊन स्वतःची ओळख देतात, तत्वज्ञान सांगतात, योग्यता निर्माण होण्यासाठी कुठंतरी निमित्त बनवतात आणि या जीवाला ऊर्ध्वगतीला नेण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आपण एखाद्या जीवाला जर काही सांगितलं त्यांनी नाही ऐकलं, परत एकदा सांगतो आणि तिसऱ्यांदा आपण म्हणतो ऐकत नाही, आता याचं तोंड पण बघायचं नाही. असं हे आपलं स्वार्थपर प्रेम कुठं आणि परमेश्वराचं निरपेक्ष प्रेम कुठं, याची आपण कुठेही बराबरी करू शकत नाही. नुसती बराबरीच करू शकत नाही तर विचार सुद्धा करू शकत. आणि म्हणून ह्या विषयी आपण चिंतन करण्याचा थोडासा अल्पसा प्रयत्न करणार आहोत, कारण आपण त्या योग्यतेचे नाहीये. परमेश्वर आपला कोण आहे आणि परमेश्वर कसे प्रेम आणि किती प्रेम करतात आपल्यावरती हे आपण सांगू शकत नाही. परंतु परमेश्वराने हे प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला दाखवलेलं आहे. त्याची आठवण, त्याचं चिंतन आपल्या मनामध्ये ते रुजावं, वाढावं, या अनुषंगाने आपण याचं चिंतन आज करणार आहोत. आईच्या माध्यमातून परमेश्वर एका लीळेतून आपल्याला हे समजावतात. माता लक्षण निर्वची श्रिये पंचगुरु निरूपण. एक वेळेस माय धुवा दोघी एकी गोसावी यांच्या दर्शनाला येतात. आई आणि मुलगी परमेश्वराच्या दर्शनाला येतात. वेरूळची लीळा आहे, वेरूळ नाही पैठणची लीळा आहे. आणि देवाजवळ ते बसलेले असतात. तर त्यांची जी मुलगी असते परमेश्वराच्या ठिकाणी जे फुलांच्या माध्यमातून पूजा केलेली असते
त्या अशा एखाद्या लहान बालकाप्रमाणे त्या घेत असतात ते फुलं. आणि ते फुलं रिंगणीचे असतात. परंतु ती आई त्या मुलीला म्हणते की हे रिंगणीचे फुलं, हे काही सोन्याचे फुलं आहे, अशा पद्धतीनं तू परमेश्वराची पूजा करते. त्यावेळेस ती तिच्यावरती रागवत असते आणि त्याच वेळेस देव तिच्या आईला ते टोकतात. बाई, हे रिंगणीचे जरी फुलं असले तरी हिचा जो भाव आहे तो अपूर्व आहे म्हटले. त्याच वेळेस बाईसा सुद्धा रागवते की ह्या बायांना काय झालं असं. की श्री बाबांच्या समोर जे फुलं असतात पडलेले ते असेच ओरमडून घेऊ राहिले, गोळा करताय. बाबांची सकुमार जी श्रीकर आहे त्याला नख लागतील अशी एक काळजीपूर्वक या प्रेमी भक्ताची, बाईसांची भावना असते. आणि त्याच वेळेस ती आई असते त्या मुलीची, ती देवाकड त्या मुलीचे गाऱ्हाणे करायला लागते आणि त्या मुलीचे दोष परमेश्वराला सांगायला सुरुवात करते की ही अशीच आहे म्हटले, ही अशी करते तशी करते, हिच्यामध्ये असे दोष आहे, कुठे जाते ती अशाच पद्धतीनं करत असते, तिला कळत नाही, समजत नाही. अशा पद्धतीने वेगळ्या माध्यमातून दोष परमेश्वराला ती सांगायला सुरुवात करते. आणि त्याच वेळेस परमेश्वर त्या आईला समजावतात, बाई, प्राण्याचे दोष येत न सांगीजी ती, या जीवाचे दोष जे आहे ते मला सांगू नका, मला माहित नाही असं काय आहे काय. एरवी येथून नेणे जे ऐसे काही असे, तुम्ही जे जीवाचे दोष सांगतात ते सांगण्याचं काही कारण नाही. एरवी मला माहित नाही असं काही नाहीये, तरी का म्हणजे ना करीती ना परी येथीच्या दर्शनाय न येती. जर तुम्ही असे दोष सांगत असले तर असले जे जीव आहे हे माझ्या दर्शनाला तरी कसे येतील. परमेश्वर त्यासाठी सांगतात की येथीचे जे दर्शन आहे ते दुर्लभातलं दुर्लभ आहे. बाई, जीव झाडीले पुशिले वाहती, त्रसले तरी जाती, म्हणून त्रसावे ना. जर आपण प्रेम केलं, समजावलं तर त्या पद्धतीने जीव राहतात. आणि जर आपण त्यांना त्रास दिला तर त्या त्रासिक होऊन येणं बंद करतात किंवा करतील. अशा पद्धतीने त्यांना ते समजावतात आणि ते पण मान्य करतात. आणि त्यावेळेस अत्यंत सुंदर असं सूत्र परमेश्वर त्या आईला सांगतात, बाई, तुम्ही मायेकी, तुम्ही ह्या मुलीच्या आई आहात, मायेचा ठाई आणि येत सकळी सामायिकी. आईचं आणि स्वतःचं महत्व किंवा स्वतःचं ते लक्षण किंवा वैशिष्ट्य परमेश्वर सांगतात का आईच्या ठिकाणी आणि आमच्या ठिकाणी म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी या जीवाचे जे दोष आहे सगळे सामावून घेण्याची एक प्रवृत्ती असते, एक शक्ती असते. आणि म्हणून तिला माई म्हणतात किंवा आई म्हणतात किंवा माता म्हणतात म्हटलं. आणि मग परमेश्वर त्या मुलीला सुद्धा निरूपण करतात. आणि तिथं परमेश्वर सांगतात की स्त्रियांना 5 गुरु असतात म्हटले. एक माता असते, पिता असतात, सासू असते, सासुरा असतं आणि जो तिचा पती असतो, नवरा असतो. असे 5 गुरु या स्त्रियांच्या ठिकाणी असतात. आणि ह्या 5 गुरूंचं त्यांनी जर ऐकलं तर त्यांचं परम भलं होण्यासाठी त्याला मदत होत असते. अशा पद्धतीनं परमेश्वर आपली माता आहे.
आईच्या ठिकाणी जसं आपल्या बालकाचे सर्व दोष सामावून घेण्याची इच्छा असते, प्रवृत्ती असते आणि तशी वेळोवेळी ती करतही असते आणि तो अनुभव आपल्याला अनेक वेळा आलेला असतो. आपलं जीवन जगत असताना आपल्याकडून काही चुका जर झाल्या तर आई आपल्या चुका कधीही दुसऱ्यांना सांगत नाही, ती त्याच्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करत असते. माझा मुलगा तसा नाही, माझी मुलगी तशी नाही. त्या मुला मुलीची चुकी जरी असली तरी त्यांचाच कड घेऊन ती दुसऱ्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत असते. हे तिचं आईचं प्रेम असतं. आणि म्हणून परमेश्वर स्पष्ट सांगतात का आईच्या ठिकाणी आणि माझ्या ठिकाणी हे सगळंही जे दोष आहे हे सामावून घेण्याची प्रवृत्ती असते आणि म्हणून त्या माता असतात. आपण जीव या पदार्थामध्ये यावरती चिंतन केलेलं आहे का परमेश्वराने सृष्टी निर्माण केल्यानंतर मायेच्या तमीभागातून आपल्याला काढलं. असे अनंत सृष्ट्या गेल्या, अनंत जन्म गेले आणि अनंत कर्म आपण जोडले, त्याचे अनंत भोग सुद्धा आपण भोगले. ज्या मिनिटाला ज्या क्षणाला परमेश्वर आपल्यावरती नजर टाकतात त्या नजरेतच परमेश्वराचा या जीवाचा प्रवास मायेच्या तमीभागापासून निघाल्यापासून तर इथपर्यंत परमेश्वराला सर्व स्पष्ट आणि पारदर्शक दिसत असतो. परमेश्वराच्या पदार्थामध्ये सुद्धा याचं आपण चिंतन केलं की परमेश्वर दयाळू कसा आहे, कृपाळू कसा आहे. सर्व दोष पदरात घेऊन त्याच्याकडे दुर्लक्ष करून या जीवाचं हितासाठी परमेश्वर कसं सतत देण्याचा आणि देतच कसे राहतात हे आपण बघितलं. आणि म्हणून परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू, आनंद गुण आणि अनंत धर्म परमेश्वरामध्ये जे आपण बघितले त्या माध्यमातून या परमेश्वराची जे आपलेपण आहे आपल्याविषयी, या जीवाविषयी, ते आपण शब्दशः अनुभवण्याचा प्रयत्न केला. आणि याची वेळोवेळी आपल्याला प्रचिती येत असते. फक्त आपली ती निष्ठा असायला पाहिजे. परमेश्वराने आस्तिपरीमध्ये निरावलंब होण्यासाठी या साधकाला सांगितलंय. कोणावरही, कशावरही, कुठंही विसंबून न राहता, अवलंबून न राहता जर हा साधक माझ्यावरतीच अवलंबून राहिला आणि माझ्यावरतीच अवलंबून राहावं अशी अपेक्षा परमेश्वर करतात, तर त्यावेळेस मात्र हा परमेश्वर या जीवासाठी काही करण्यास तयार होता. एकदा असंच प्रसंगानुरूप महादाईसाला त्यांचे जे पूर्वश्रमीचे गुरु आहे दादोस यांना देवाविषयी थोडंसं नकारात्मक गोष्टी सांगायला सुरुवात करतात आणि त्यांना सांगतात की देवाला काय पडलंय, हा जीव नरकात जाऊ नये तर स्वर्गात जाऊ. तर महादाईसा म्हणते असं कसं, परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू आहे, जीवाच्या हितासाठी परमेश्वर क्रीडतात. परंतु त्यांनी महाभारताचा दाखला देतात की महाभारतामध्ये सर्व यादव झुंजून झुंजून मेले, तिथे श्रीकृष्ण महाराज होते, त्यांनी काय केलं. आणि त्याच वेळेस त्या महादाईसांना या गोष्टी काही अंशी पटतात. देवाचा वेळ ही आरामाची असते तरीही महादाईसाला दम पटत नाही आणि ती देवाकडे जाते आणि देवाला विचारते की ह्या जीव नरकात जाऊ, स्वर्गात जाऊ, या परमेश्वराला काही पडलं नाही असं काही आहे का. त्यावेळेस परमेश्वराचा जो गुडघा आहे तो असा थरथरायला लागतो की आपण ह्या जीवासाठी काय केलं नाही, काय करत नाही, काय करणार नाही. आणि तरी हे जीव असे विचार करतात. आणि मग सारा वृत्तांत ज्यावेळेस महादाईसा देवाला सांगते त्यावेळेस देव स्पष्ट सांगतात की त्यातले जे यादव होते ते कोण होते माझे. कोणी चंद्राचे होते, कोणी इंद्राचे होते, कोणी ब्रह्माचे होते, कोण कशाचे होते, कोण कशाचे होते. जे माझ्यासाठी माझे होते ना त्यांच्यासाठी त्यांच्या केसालाही मी धक्का लावू दिला नाही. त्यांच्या केसाला धक्का जर लागला असता तर मी एक ब्रह्मांड दुसऱ्या ब्रह्मांडावर आपटून क्रॅश केला असतं. इतका मोठा अभिमान परमेश्वर घेतात. परमेश्वर म्हणतात मी निराभिमान पण आपल्या लागे स्वाभिमान.
आपल्याचा आपल्याला अभिमान असतो, पण एक विशिष्ट मर्यादेपर्यंत. आपल्या अंगावरती एखादी गोष्ट यायला लागली का मग तो कोण आणि मी कोण. पण परमेश्वराचं जे प्रेम आहे, तो अभिमान आहे, तो अशा चौकटीत बसावता येत नाही. ज्यावेळेस परमेश्वर या जीवाला आपलं म्हणतात त्यावेळेस त्या जीवासाठी सर्व काही करण्याची तयारी परमेश्वर करत असतात. अशा अनेक वेळांमधून परमेश्वराचा हा जीवाप्रती असलेलं प्रेम, अभिमान आपल्याला दिसून येत असतो. वेळोवेळी परमेश्वराच्या ह्या अडीअडचणीला धावून येणारा हा परमेश्वर आपल्याला समजून घेणं, जाणून घेणं ही आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. पण तरी जर याचं आपण जर चिंतन केलं तर नक्कीच या परमेश्वर भक्तीमध्ये आपली वाढ दृढ होईल, वाढ होण्यास मदत होईल. म्हणून आपण परमेश्वर भक्ती करत असताना परमेश्वर कोण आहे, ती वस्तू काय आहे हे बघण्याचा प्रयत्न केला. पण तो परमेश्वर आपला कोण आहे याचं जेव्हा आपण चिंतन करू त्यावेळेस मात्र याचं सतत चिंतन, सतत स्मरण, सतत आठवण आपण करत राहिलो तर नक्कीच त्या परमेश्वराला सुद्धा प्रसन्नता निर्माण होईल. कारण परमेश्वराने करून ठेवलेलं आहे. अशी कोणती गोष्ट नाही की ती परमेश्वराने करायची ठेवलेली आहे. करायचं जे राहिले ते या जीवाकडून राहिलेलं आहे. म्हणून आपल्याकडून काय राहिलेलं आहे याचं चिंतन करायचं असेल तर परमेश्वराने काय केलंय आपल्यासाठी याचं चिंतन मनन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला हे कळेल, समजेल की परमेश्वर आपल्यासाठी काय करत नाही, वाडोवेडी फिरतो, अनवाणी पायाने फिरतो, पावसाळा नसेल का त्यावेळेस, हिवाळा नसेल का त्यावेळेस, जीव धर्म देह धर्म स्वीकारल्यामुळं हे सर्व त्रास परमेश्वर सहन करतात या जीवासाठी. 12 वर्ष सालबर्डीला परमेश्वर राहतात. आजचं जंगल बघितल्यानंतर 850 वर्षापूर्वीचं काय असेल तिथली परिस्थिती याची आपण कल्पना करू शकत नाही. आज सर्व गुळगुळीत रस्ते आहे, आपल्याकडे एसी गाड्या आहे. म्हणून पूर्ण महाराष्ट्रात फिरायला गेलो 8 दिवस तरी 4 दिवस येऊन आपण आराम करतो. आपल्याला आराम करायला आश्रम असतात, जेवण करायला वेळेवरती सर्व असतं, प्रवास करायला गाड्या असतात, तरी आपल्यामध्ये थकवा येतो. परंतु ह्या जीवासाठी परमेश्वर सर्व महाराष्ट्रामध्ये पायी पायी भ्रमण करतात. त्यांनी पाऊस आहे म्हणून कुठं थांबले नाही, उन्हाळा आहे म्हणून कुठं विश्रांती घेतली नाही, थंडी आहे म्हणून कधी थांबले नाही. या जीवासाठी अविरतपणे परमेश्वर क्रीडत असतात. तेव्हाही क्रीडत होते, आजही क्रीडतात, उद्याही क्रीडत राहणार आहे. फक्त जीवाचं हित व्हावं. असं कोणतं प्रेम आहे, असं कोणती लगाव आहे, असं कोणतं आपलेपण आहे की ह्या जीवानी अनेक वेळा सांगूनही न ऐकताही परमेश्वर हे करत राहतात. ते आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे समजून घेतल्यानंतरच आपलं सुद्धा त्याच पद्धतीनं या परमेश्वरावरती प्रेम करण्याचा आपण थोडासा होईना प्रयत्न करू. कारण जर जाणीवच नसेल या जीवाला हा परमेश्वर आपल्यासाठी काय करतोय, का करतोय आणि कशासाठी करतोय, तर हा जीव कधीही त्या परमेश्वरावरती प्रेम करण्याचा थोडाही प्रयत्न करणार नाही. कारण जीव स्वार्थी असल्यामुळे दृष्टपर सर्व भक्ती करतो. भक्ती करत असताना स्थान करतो काहीतरी मिळावं, क्रिया करतो काहीतरी मिळावं, स्मरण करतो काहीतरी मिळावं. प्रत्येक गोष्ट काहीतरी मिळवण्यासाठीच हा जीव करत असतो. पण परमेश्वर प्रत्येक गोष्ट या जीवाला काहीतरी देण्यासाठी करत असतात. यातला नेमका आपण फरक आपण समजून घेतला पाहिजे. आपण मिळवण्यासाठी करत असतो, परमेश्वर देण्यासाठी करत असतात. तरीही परमेश्वर मात्र कधीही उदास होत नाही. काही ठिकाणी परमेश्वर लीळाचरित्रामध्ये उदास होताना दिसतात, तर तेही या जीवाच्या हितासाठी. ते जीवानी समजावं, ते जाणून घ्यावं आणि त्या जाणीवेतून त्या परमेश्वराच्या भक्तीला त्यांनी तेवढ्या पद्धतीनं, तेवढ्या चांगल्या पद्धतीनं लागावं. या उद्देशाने परमेश्वर उदासीनता स्वीकारतात. थोड्याच वेळात, थोड्याच अवधीत परमेश्वराची ती उदासीनता परिहारते आणि परत परमेश्वर या जीवावरती प्रसन्न होऊन
आपलं कार्य अविरतपणे चालू ठेवतात. या लीळेतून आपण या गोष्टी समजून घ्यायच्या. कोणीतरी भक्तांनी रिंगणीच्या फुलातून परमेश्वराची पूजा केलेली आहे. ती आई आपल्या मुलीला घेऊन येते, तिच्यावरती रागवते, तिचे दोष सांगायला सुरुवात करते आणि परमेश्वर त्या जीवाला कसे समजावतात आणि तुम्ही आई आहे, त्या आईनं कसं वागावं हे पण त्या स्त्रीला सांगतात. कारण आईच्या ठिकाणी दोष सांगण्याची प्रवृत्ती नसावी, दोष लपवण्याची प्रवृत्ती असावी आणि ती त्या आईमध्ये असते आणि दुसरी परमेश्वरामध्ये असते. कारण अनंत दोष आपण जोडत जोडत इथपर्यंत आलेलो आहे आणि परमेश्वर सर्वज्ञ आहे. अशी कोणती गोष्ट परमेश्वराच्या दृष्टीतून लपलेली नाही, लपू शकत नाही. आणि तरीही परमेश्वर आपल्यावरती प्रेम करतात. एखाद्या जीवाने आपल्यासाठी 100 वेळा मदत केलेली असते, 100 वेळा तो जीव आपल्यासाठी उपयोगी पडलेला असतो, कामी आलेला असतो आणि 101 वेळेस जर तो आपल्या कामी नाही आला किंवा मदत नाही केली, काही मजबूर काही अडीअडचणीमुळं, तो त्या 100 केलेल्या मदती आपण 1 मिनिटात विसरतो आणि त्याच्यावरती नाराज होतो, उदास होतो आणि त्याचं तोंड पण पाहत नाही आपण. अशी ही जीवाची प्रवृत्ती, त्या जीवाच्या प्रवृत्तीमध्ये आणि परमेश्वराच्या प्रवृत्तीमध्ये जर विचार केला तर जमीन आसमानचा फरक आहे. आणि हा जीव तशा पद्धतीने कसा होऊ पण शकत नाही, कधी होऊ पण शकत नाही, किती प्रयत्न केला तरी. आणि म्हणून परमेश्वराचं प्रेम आपण समजून घ्या. परमेश्वराचे जी प्रेम करण्याची पद्धत आहे ती आपण समजून घ्या आणि ती जर आपण आपल्यामध्ये उतरवली तर तो परमेश्वर कुठेतरी आपल्याला प्रसन्न आपल्यामुळे होताना दिसेल. आणि आपल्याला परमेश्वराने सृष्टीमध्ये का आणलंय, हे नाथे गोते आपल्याला का लागले, याचा सुद्धा आपण कधी विचार केलेला नाही. हा परमेश्वराने केलेला एक प्रयोग आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना आपल्या नातेवाईक जे आजूबाजूला असतील, आपले भाऊ असतील, बहिणी असतील, आई असेल, वडील असेल, मित्र असतील, यांच्यावरती आपण कसं प्रेम करतो, त्या प्रेमात आपण खरा उतरतो का, तिथं पास होतो का? जर आपण यांच्यावर आपलं प्रेम करत नसेल, करू शकत नसेल, तिथंच पास होत नसेल, तर त्या परमेश्वरावरती आपण कसं प्रेम करणार? एखादा विद्यार्थी पहिलीतच पास नाही झाला तर तो दुसरीत जाणार कसा? 10वीतच पास नाही झाला तर तो कॉलेजला जाईल कसा, डिग्री मिळवेल कशी? तसं आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या संबंधियांवरती कोणत्या पद्धतीनं प्रेम करतो, कशा पद्धतीनं प्रेम करतो, त्याच्यामध्ये किती यशस्वी होतो, त्यावरती परमेश्वराचं आणि आपलं जे नातं आहे ते दृढ होण्यास मदत होत असते. आज आपण इथं निरपेक्ष प्रेम करायला शिकलो तर परमेश्वरावरती निरपेक्ष प्रेम करू. आपण आपल्या संबंधियांवरती आपण निरपेक्ष प्रेम करू शकत नाही, त्यांना आपण आपलंसं करू शकत नाही, त्यांना आपण समजून घेऊ शकत नाही. तिथं परमेश्वराला आपण कसं समजून घेऊ शकतो, कसं समजून घेणार? म्हणून आपण आपल्या आजूबाजूला कसं राहतोय, कसं वागतोय, कसं बोलतोय, कसं प्रेम करतोय, कोणत्या पद्धतीनं करतोय, कोणत्या उद्देशाने करतोय, ती प्रॅक्टिस करत करत आपण जर संस्कार त्या पद्धतीने लावले तर त्या परमेश्वरापर्यंत आपलं प्रेम जाऊ शकतं. कारण हे सारे आपल्या मध्ये आणि परमेश्वरामध्ये असलेल्या अडथळे असलेल्या गोष्टी आहे. आणि म्हणून यातून आपल्याला पार करायचं, यातून आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचायचंय. आणि त्याच्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये कसं राहतोय त्याच्यावरती परमेश्वराची प्राप्ती आपल्यावरती अवलंबून असते. सर्व काही आपल्यावर आहे, परंतु त्याचं चिंतन आपण कधी केलेलं नसतं. लीळा वाचतो, लीळा ऐकतो, लीळा समजून घेतो, पण परमेश्वराने ते सांगण्याचा काय उद्देश आहे, परमेश्वराचा काय ध्येय आहे, या जीवाला काय परमेश्वर समजावतात, याचं चिंतन करून त्या कृतीवरच आपण जात नाही. आणि या जीवाने त्या कृतीवर जावं, त्या परमेश्वरावरती तशाच पद्धतीनं प्रेम करावं, अदृष्टपर, अहेतुक, निरपेक्ष, ज्या पद्धतीनं परमेश्वर या जीवावर करतात तीच परमेश्वराची अपेक्षा असते. आणि आपली ही जीवनामध्ये अशीच अपेक्षा असते, मी यांना देतो मग यांनी मला दिलं पाहिजे.
मी यांना सांगतो, मग यांनी आपल्याला सांगितलं पाहिजे. ही देवाणघेवाणीतून आपलं हे सर्व दृष्टपर आणि स्वार्थपर प्रेम चालू असतं. तर ह्या अशा पद्धतीनं परमेश्वर आपली माता आहे आणि ती माता अशी आहे, ती फक्त आपलं हित आणि हितच बघताय. आणि म्हणून आपण फक्त परमेश्वराचंच ऐकण्याची इच्छा ठेवली पाहिजे. परमेश्वरांनी सांगितलेलंच म्हणितलंच तेच करण्याची इच्छा ठेवली पाहिजे. कारण ते आपल्या हिताचं आहे, आपल्या भल्याचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला या सूत्रपाठात जाऊन परमेश्वरांनी सांगितलेलं म्हणितलं आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आपण मागील सत्संगामध्ये, नपाळत्या या सत्संगामध्ये यावरती आपण चिंतन केलं की परमेश्वराला काय अपेक्षित नाहीये आणि काय अपेक्षित आहे. त्याचा जर आपण विचार केला आणि त्याचं जर आपण चिंतन केलं तरच आपल्याला त्या गोष्टी पर्यंत जाता येऊ शकतं किंवा जाण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. अन्यथा आपलं जे चाललंय स्वार्थपर सर्व, तेही धर्मात, तेही परमेश्वराच्याच वरती जर करत राहिलो तर असे अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, तशी ही पण जाईल. आपल्याला कळणार पण नाही, समजणार पण नाही. म्हणून त्या संस्कारातून आपण बाहेर पडलो पाहिजे. या अनंत असंत सामुग्री आपल्यामध्ये आहे, त्याच्यावरती आपल्याला मात करता आली पाहिजे. आणि ती मात करण्यासाठी अनेक लीळांमधून, अनेक सूत्रांमधून आपल्याला परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. परमेश्वर जशी माता आहे तसे आपले पिता सुद्धा आहे. ते आपल्याला अभिमानाने पुत्र समजतात, पुत्र म्हणून घेतात. परंतु त्या योग्यतेचे आपण आहे का, त्या योग्यतेत आपण बसतो का, याचा आपण विचार केला पाहिजे. त्या परमेश्वराला अभिमान वाटावं असं आपण राहतो का, याचं आपण चिंतन केलं पाहिजे. लीळेच्या माध्यमातूनच परमेश्वर आपल्याला हे सांगत असतात की मी या जीवाची माता कशी आहे, पिता कशी आहे. आणि त्यातूनच आपल्याला हे समजून सुद्धा घेता येईल. प्रसंगानुरूप या जीव भक्तांच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला पर्यंत ही तत्वज्ञान पोहोचवलेलं आहे. तथा जनश्रय श्रवणे राजकुमरे अनुवादू, या लीळेमध्ये परमेश्वर आपले पिता कसे होतात आणि त्या कशा पद्धतीने आपल्यावरती प्रेम करतात हे सांगितलेलं आहे. एक दिवशी महादाईसा भिक्षेला जातात. त्या दिवशी दिवाळी असते. मागच्या एका सत्संगामध्ये आपण या लीळेचा थोडासा स्पर्श केलेला आहे. आणि तिथं सर्व त्या गावामध्ये, त्या नगरामध्ये दीपोळीच्या सणाच्या अनुषंगाने सजवलेलं असतं. सर्व दिवे लावलेले असतात, नवीन नवीन कपडे घातलेले असतात, गोडधोड केलेलं असतं. आणि ते भिक्षेला गेल्यानंतर त्या महादाईसात हे सर्व बघतात. हे बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये सहजच भाव येतो का यांची किती मजा आहे. परंतु दुसऱ्या क्षणी त्या विचारावरती मात करतात महादाईसा आणि म्हणतात की यांनी किती काही केलं ते नवसाचे बोकड आहे. जरी इतके चांगले दिसत असतील तर याचा उपयोग काय यांना, हे कोणत्या ठिकाणी जातील यांना कळत नाही आणि कळणार नाही. त्यावेळेस परमेश्वर अभिमान घेतात, प्रसन्न होतात. कारण अशा पद्धतीने विचार करून त्यावरती महादाईसांनी मात केलेली असते. आणि हे सर्व आल्यानंतर जेव्हा महादाईसा देवाला सांगतात त्यावेळेस अत्यंत अभिमानाने, अत्यंत प्रसन्नतेने परमेश्वर महादाईसाला सांगतात, बाई तुम्ही राजकुमरे की, तुम्ही राजकुमार आहात. राजे म्हणजे परमेश्वर आणि त्याचे राजकुमरे म्हणजे आपण राजपुत्र. परमेश्वराला आपल्याला अभिमान आहे. ते आपल्याला डिक्लेअर करतात की तुम्ही राजकुमार आहात, तुम्ही राजपुत्र आहात. राजपुत्रांनी कसं वागलं पाहिजे, कसा विचार केला पाहिजे, कसं बसलं पाहिजे, कसं समाजाप्रती विचार प्रेम असलं पाहिजे, हा जर आपण विचार केला तर नक्कीच यातून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकता येतील. आणि त्यातून परमेश्वर एक दृष्टांतातून त्यांना या गोष्टी समजावतात पण. एक राजकुमार असतो, तो राजाचा पुत्र असल्यामुळं, तो लहान असल्यामुळं, अल्लड असल्यामुळं तो दरबारात लोळत असतो, खेळत असतो. त्याच्या अंगावरती सर्व धूळ लागलेली असते. आणि त्याच राजदरबारामध्ये त्याचे जे सेवक असतात, प्रधान मंडळ असतं,
ते दरबारात येण्यासाठी अत्यंत सुंदर उंची उंची वस्त्र घालून आलेले असतात. आणि एवढं उंची उंची वस्त्र घालून आले तर असले तरी राजा त्यांना काही आपलं म्हणत नाही. त्या राजकुमार तो कळकटलेला असतो, मळकटलेला असतो, खेळाज्ञातून त्यांनी सर्व अंगाला धूळ लागलेली असते, तरी त्यालाच परमेश्वर आपले म्हणतात. आणि त्याच्यासाठीच तो राजाचं प्रेम असतं आणि त्या गादीवर बसण्याची पात्रता पण त्याच्यामध्येच असते. तसे तुम्ही आहात अशा पद्धतीनं महादाईसाला परमेश्वर अत्यंत अभिमानाने सांगतात. यातून आपण समजून घ्यायचंय की परमेश्वर आपला अभिमान ठेवतात. तुम्ही राजकुमारी आहात, तुम्ही काही असे आयरे गैरे नाही, तुम्ही असे कोणीही सर्वसाधारण व्यक्ती नाही, त्या परमेश्वराचे पुत्र आहात, परमेश्वराचे राजपुत्र आहात, अनंत ब्रह्मांडांचा नायक, अनंत ब्रह्मांडांचा राजा, चैतन्यापर परमेश्वर, त्या परमेश्वराचे तुम्ही पुत्र आहात. इतका अभिमान परमेश्वर आपल्या प्रती ठेवतात. आणि आपण मात्र जर या परमेश्वराची भक्ती करत असताना चैतन्यापर परमेश्वराची भक्ती करतोय आणि तरीही आपण आपले चेहरे टाकून स्वार्थापर भामट्यावानी कसे तरी राहत असेल, भिकाऱ्यासारखे राहत असेल, तर त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपण किती उतरतोय आणि तिथपर्यंत पोचलोय तरी पण आपण कसं वागतोय, कसं राहतोय याचा विचार केला पाहिजे. आजूबाजूला असे प्रसंग आपल्याला अनुभवायला भेटतात आणि आपण सुद्धा तो अभिमान घेतला पाहिजे, कारण आपण खूप वेगळे आहोत, या जगापेक्षा सर्वांच्या पेक्षा वेगळे आहोत. आपण या परमेश्वर भक्तीचे भक्त आणि तो परमेश्वर चैतन्यापर परमेश्वर तो आपल्याला जाणवलाय, आपल्याला समजलाय. तो कुठं राहतो, त्याचं नाव काय, याची ओळख परमेश्वराने आपल्याला करून दिलेली आहे. आणि नुसती ओळखच करून नाही दिली तर त्या परमेश्वराचं आणि आपलं नातं आपल्याला परमेश्वर सांगतात आहे. म्हणून आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या राहणीमध्ये ती अदब असली पाहिजे, ते प्रेम, ते आपले पण असलं पाहिजे, तो राजपुत्रासारखा रुबाब आपल्यामध्ये असला पाहिजे, तो अभिमान आपला, तो स्वाभिमान आपला असला पाहिजे. परमेश्वर भक्ती करत असताना आपले चेहरे पडलेले, कोणीतरी म्हणतंय का तुम्ही आजारी आहात का, तुमची तब्येत बरी नाही का, तो म्हणतो नाही आजारी नाही, मी बरा आहे. मग बरा आहे तर व्यवस्थित राहा, फ्रेश राहा, मस्त राहा, प्रसन्न राहा. परमेश्वर भक्ती तुला भेटलेली आहे, ही श्रेष्ठ भक्ती तुला समजली, उमगलेली, त्या परमेश्वराशी नातं तुझं जुडलेलं आहे आणि तो परमेश्वर समर्थ आहे प्रत्येक गोष्ट करायला. ही आपण जर जाणीव करून घेत नसेल तर आपल्याला त्या भक्तीमध्ये येऊन सुद्धा उपयोग नाही. त्या परमेश्वराला आपल्याला अभिमान आहे, तो परमेश्वर आपल्याला राजपुत्र म्हणतोय, परंतु आपल्याला ती जाणीव नसल्यामुळं, ती किंमत आपल्याला न समजल्यामुळं आपण मात्र असंच भिकाऱ्यासारखं जगतोय. याचं चिंतन आपण केलं पाहिजे. का आपण राहायला पाहिजे, का असं वागतोय आपण, असं का बोलतोय, असा का छोट्या छोट्या विचार करून आपण नाराज होतोय, उदास होतोय, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींना का टेन्शन येतंय, का छोट्या छोट्या गोष्टी नकारात्मक विचारांनी आपल्याला घेरलेलं आहे. आपण यातून बाहेर पडलो पाहिजे, कारण आपण राजपुत्र आहोत, परमेश्वराचे पुत्र आहोत. आणि तो परमेश्वर कोण आहे, अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्व शक्तियुक्त असलेला परमेश्वर, चैतन्यापर सर्वांच्या पलीकडे असलेला परमेश्वर, त्या परमेश्वराबरोबर आपलं नातं जोडलेलं आहे. म्हणून आपल्या चेहऱ्यांवरती अशी प्रसन्नता वेगळी झळकली पाहिजे, आपण मस्त राहिलो पाहिजे, मस्त दिसलो पाहिजे, आपल्या आजूबाजूला येणाऱ्या लोकांना प्रसन्नता निर्माण झाली पाहिजे, आपल्यामुळं एक प्रेरणा निर्माण झाली पाहिजे आपल्यामुळं. पण आपणच जर दलिंद्री सारखं त्यांच्यामध्ये राहत असेल, वावरत असेल, तर आपली ओळख आपण सांगू शकत नाही, आपण दाखवू शकत नाही. तो अभिमान आपल्याला असला पाहिजे आणि त्या अभिमानातून, आपलं बोलण्यातून तो आत्मविश्वास, आपल्या वागण्यातून, आपल्या बघण्यातून, आपल्या ऐकण्यातून तो ओसंडून दिसला पाहिजे. कारण ती जाणीव ज्याला होईल ना, तो अशा पद्धतीनं वागेल, अशाच पद्धतीनं राहील, कधीही कोणाकडून काही अपेक्षा करणार नाही, कधीही कोणत्या अडीअडचणीला तो तोंड देण्यासाठी सज्ज राहील. कारण परमेश्वर म्हणतात धीराचं व्हावे, तुम्ही राजपुत्र आहात,
तुम्ही राजकुमारी आहात, त्याच्यामध्ये तो धीर असला पाहिजे, तो कोणामध्ये असू शकत नाही. कोणत्या अडीअडचणीला, कोणत्या संकटांना तोंड देण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. नकारात्मक विचार आपल्या आजूबाजूलाही फिरकला नाही पाहिजे. आपण अनेकांचे प्रेरणास्त्रोत निर्माण झाले पाहिजे. समाजाला दिशा दाखवण्यासाठी आपण सतत तत्पर आणि सतत तयार असलं पाहिजे, प्रयत्नशील असलं पाहिजे. कारण आपण काहीतरी वेगळे आहोत, काहीतरी डिफरंट आहोत. हे कोणाचंही ऐऱ्यागैऱ्याचं काम नाहीये. अनंत ब्रह्मांडांचा नायक जो परमेश्वर आहे, त्याने आपल्याला स्पर्श केलेला, बोधरूपी स्पर्श, ज्ञानरूपी स्पर्श टच केलेला आहे. म्हणून संबंध आहे आपल्याला परमेश्वराने दिलेला, ज्ञानाचा संबंध दिलेला, बोधाचा संबंध दिलेला आहे. या अन्य लोकांना परमेश्वर कोण हे माहीत नाही. तो कुठं राहतो, त्याचं नाव काय, तो काय करतो, कसा येतो, कसा जातो, कसं काम करतो, काही माहीत नसतं. त्यांना माहीत नाहीये. आणि आपल्याला सर्व माहीत असूनही जर आपण त्यांच्यासारखंच वागत असेल, तर त्यांच्या न माहिती असण्याला आणि आपल्या माहीत असण्यामध्ये काय फरक राहिला. म्हणून आपण काहीतरी वेगळं आपल्याला समजलं पाहिजे. परमेश्वर भक्तीचे जे आहे ते समजलं पाहिजे. आणि त्यामुळं आपल्यामध्ये तेवढी नम्रता, तेवढी लवचिकता, तेवढा अभिमान, तेवढी दृढता ही आपली सतत असली पाहिजे. कारण परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराने आपल्याला अशी कोणती गोष्ट नाही का ती सांगितलेली नाही. उठण्या बसण्यापासून, झोपण्यापासून, खाण्यापासून, फिरण्यापासून, बोलण्यापासून प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या आईप्रमाणे समजावलेली आहे. जशी आई आपल्या मुलाला, तो कितीही दूध सांडत असलं तरी तो त्याला पाजत असते, त्याला चालायला शिकवत असते, बोलायला शिकवत असते, पळायला शिकवत असते. तो किती पडला तरी त्याला त्या पद्धतीने त्याला आधार देत असते, त्याच्यावर संस्कार करत असते. अगदी त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्यावरती ही बाळकडू संस्काराची दिलेली आहे. फक्त त्याची जाणीव आपल्याला नाहीये. आई कोणती आई असो आणि कोणाची आई असो, त्या आईनं प्रत्येक आपल्या बालकासाठी कष्ट घेतलेले असतात, त्रास घेतलेला असतो. प्रत्येक आई आपल्या मुलावरती संस्कार करत असते आणि प्रत्येक आई आपल्या मुलासाठी झटलेली असते. तरीही आज वृद्धाश्रमांची काही कमतरता कमी नाहीये. कितीतरी जे वृद्ध लोक आहे, कितीतरी हलाखीत अडचणीत आपल्याला पाहायला भेटतात. याचं कारण हा जो जीव आहे ना, हा प्रतारक आहे. तो या आपल्या देहाच्या आईवडिलांना सांभाळू शकत नाही, देहाच्या आईवडिलांवरती प्रेम करू शकत नाही, देहाचे नाते सांभाळू शकत नाही, जपू शकत नाही, जोपासू शकत नाही. तो त्या परमेश्वराचं नातं काय जोपासणार आहे, तिथपर्यंत काय पोहोचणार आहे. पुन्हा अन्य राटीमध्ये यांची सेवा हीच ईश्वर सेवा सांगितलेली आहे. आपल्याकडे वेगळ्या पद्धतीनं परमेश्वराने ते सांगितलेलं आहे. आपण हे आपलं कर्तव्य म्हणून बघायचंय आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून आपण त्यांच्यावरती प्रेम, आपलेपण, आपलं जी बी गोष्ट आहे ती आपण करायची आणि त्यातून परमेश्वरापर्यंत पोहोचायचंय. परमेश्वराचा जो साधक आहे त्याचं समाजाप्रती वेगळं विचारधारा असते, एक वेगळं प्रेम असते, एक वेगळं आपलेपण असतं. त्याला काहीतरी देण्याची इच्छा असते, घेण्याची प्रवृत्ती त्याची कधीच नसते. कारण त्याचा बाप, त्याचे पिता तशा पद्धतीचे असल्यामुळे देणारे आहे, त्याच्यामध्ये ते संस्कार आलेले पाहिजे. आज आपण सहज या अनुषंगाने चिंतन करा की आपली प्रवृत्ती काय, आपली विचारधारा काय, आजूबाजूच्या लोकांविषयी काय, समाजाप्रती काय आहे. त्यातून आपण समजायचं या परमेश्वराच्या भक्तीतले आपण आहोत की आपण परमेश्वराच्या भक्तीच्या बाहेरचे आहोत. त्याचं जर चिंतन तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्यावरती अभिमान निर्माण होईल. आणि तुम्हाला ज्यावेळेस तुमच्यावरती अभिमान निर्माण होईल त्याच वेळेस नक्कीच परमेश्वराला सुद्धा अभिमान निर्माण होईल. आपलाच अभिमान आपल्याला जर नसेल तर परमेश्वरापर्यंत तो पोचेल कसा. आणि म्हणून परमेश्वर अभिमान का घेतील, कशामुळे घेतील, कोणत्या कृतीतून घेतील, याचं चिंतन आपल्याकडून जास्तीत जास्त झालं पाहिजे.
कारण जीव हा जो आहे अनंत दोषांनी बरबटलेला असल्या कारणाने याचा विचारही तो करू शकत नाही. परंतु परमेश्वराने आपल्यासाठी माता होऊन, पिता होऊन, बंधू होऊन, सखा होऊन, स्वामी होऊन आपल्याला हे सर्व सांगितलंय, समजावलंय. आणि म्हणून त्या गोष्टी आपण करू शकतो. आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणूनच परमेश्वर आपल्याकडून त्या अपेक्षा पण करू शकतो. तो अधिकार परमेश्वराचा पोचतो. पण आपण त्याच्यात किती उतरतोय, किती आपण त्यामध्ये राहतोय, त्याच्यामध्ये किती आपण उतरून पास होतोय, किती टक्के वाढवतोय, हे सर्वस्वी आपल्यावर आहे. परंतु हे समजून जर घेतलं तर, पण परमेश्वर आपली माता आहे, परमेश्वर आपला पिता आहे. आणि हे करत असताना जर आपण खरोखर माता पिता समजतोय का परमेश्वराला, का छोट्या छोट्या गोष्टीवरून डिस्टर्ब होऊन अडचणीत निर्माण करून परमेश्वराच्या कडे खिट्टी घालायचं काम करतोय, नारळ बांधायचं काम करतोय, पंचावतार उपार करायचे काम करतोय, पारायण करायचे काम करतोय. थोडं काही खट्टू झालं का काय खरं नाही देवाचं, खरंच देव येईल का, खरंच देईल का, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. आणि असं कुठं असतं का? अशी जर नकारात्मक भावना तुमच्यामध्ये असेल तर तो परमेश्वर कसा आपल्यावरती प्रसन्न होईल? मग ती जाणीव आपल्याला झाली पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला किंवा मुलीला त्या आईवडिलांची जाणीव असते आणि त्याच्यावरती त्यांचा पूर्ण विश्वास असतो. आई वडील आहे म्हणून तो बिंदास राहत असतो, वागत असतो, बोलत असतो, चालत असतो. त्यांच्या भरोशावरती तो अनेक गोष्टी करत असतो. तसा आपला भरोसा या परमेश्वरावरती किती आहे, त्या समर्थवारावरती किती आहे, त्याच्यावरती आपलं वागणं बोलणं ठरतं. तो भरोसा जर ढळबळीत असेल तर मात्र आपल्याला त्या परमेश्वराची जाणीव, त्या परमेश्वराचा स्पर्श, आपल्याला ती प्रचिती आपल्याला येऊ शकत नाही आणि ती होऊ पण शकत नाही. आणि ती प्रचिती न आल्यामुळं त्या परमेश्वराचं जे तत्वज्ञान आहे ते खऱ्या अर्थाने जसं आहे तसं आपण समजून पण घेऊ शकत नाही. आणि ते न समजल्यामुळं आपण त्या कृतीवरती म्हणजे आचारावरती जाऊ पण शकत नाही. ही स्टेप आहे. त्या परमेश्वराचं आपल्यावरचं प्रेम आणि आपलं त्याच्यावरचं प्रेम ते दृढ जर झालं तर तो परमेश्वराने सांगितलेलं मनीतलं आपण करल आणि आपण ऐकू. आपण कोणाचं ऐकत नाही. आपण आपल्या आईचं ऐकतो, आपल्या वडिलांचं ऐकतो, पण थोडंसं मोठं झालो का त्यांना गप्प बसवतो. तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा म्हणतो. ही संस्कृती, संस्कार आपल्यावरती आजूबाजूवरून आलेले असतात. पूर्वकर्माचे संस्कार असतात, संत दोन्ही सामुग्री असतात, त्या संगतीनं कुठंतरी डेव्हलप झालेले असतात आणि त्याच्यामुळे हे विचार आपल्याकडे आलेले असतात. आपण कोणाचं ऐकत नाही. कोणी सांगितलं ना आपण ऐकलं असं कधीच होत नाही. परंतु कोणाचंच ऐकत नाही असं नाही, काही लोकांचं आपण ऐकतो का, तर त्यांच्यावरती आपली श्रद्धा असते. आपल्याला ती जाणीव झालेली असते का हा आपल्याला चुकीचं सांगणार नाही, हे आपल्या हिताचं आहे, आपल्या भल्याचं आहे, आपल्यावर प्रेम करतो म्हणून आपण त्याचं ऐकत असतो. आणि ते ऐकणं कोणतं असतं? हे सारं संसारातलं, प्रपंचातलं दुष्टपद. पण तरी आपण योग्य अयोग्याचा विचार करून त्याचं ऐकत असतो, कोणाचं ऐकत नाही. इथं परमेश्वराचं आपण का ऐकत नाही? तर त्या परमेश्वराचं आणि आपलं नातं कोणतं आहे आपण समजून घेतलेलं नाही. त्याच्यावरची श्रद्धा आपली दृढ झालेली नाहीये. ती जर श्रद्धा दृढ झाली तर परमेश्वराचं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक म्हणीतला आपण करण्याचा प्रयत्न करू. आपण त्याच्यामध्ये म्हणजे पर्याय काढणार नाही. असं असू शकतं का, असं होऊ शकतं का, असं झालंच असेल का, याच्या शंका कुशंका ज्या आहे त्या आपल्या मनामध्ये परमेश्वराच्या तत्वज्ञानाविषयी, आचाराविचाराविषयी कधीही येऊ शकत नाही, कधीही येणार नाही. पण कधी? जेव्हा त्या परमेश्वराचं, मात्याचं प्रेम, पित्याचं प्रेम आपण समजून घेऊ, ती जाणीव, तो स्पर्श, ती प्रचिती आपल्याला आलेली असेल तर नक्कीच आपण यावरती मात करू आणि त्या पद्धतीने त्या परमेश्वरावरती सुद्धा प्रेम करण्याचा प्रयत्न करू. अनेक प्रसंगी, अनेक अडीअडचणीत आपण दिवस काढत असताना असा कोणता प्रसंग आहे का त्यावेळेस तुम्हाला फक्त परमेश्वराचीच आठवण येते? द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं. तिला 5 नवरे होते, द्रोणाचार्य होते, भीष्माचार्य होते. ज्यावेळेस तिला ह्या अडचणीच्या काळात ती 5 नवऱ्यांकडे जाते, भीष्माचार्यांकडे जाते, द्रोणाचार्यांकडे जाते आणि अगदी तिला आता आक्तिकतेने, मजबुरीनं तिच्या लक्षात येतं का हे कोणी उपयोगी पडणार नाही, हे कधीही आपल्याला मदत करू शकत नाही, बंधनात आहे. त्यावेळेस शेवटी परमेश्वराची तिला आठवण येते.
ज्यावेळेस परमेश्वराकडे ती जाते त्यावेळेस परमेश्वराला ती हीच तक्रार करते की तू का आला नाही. परमेश्वर म्हणते तू जोपर्यंत दुसरीकडे जात होते तोपर्यंत मी आलो नाही, माझ्याकडे आल्याबरोबर मी लगेच आलो. सर्वांकडे जाण्याच्या ऐवजी तू पहिल्यांदा माझ्याकडे आले असते तर त्याच वेळेस मी आलो असतो. आपण सर्वांकडे जाऊन येतो आणि मग काहीच नाही राहिलं का मग देवाकडे जातो. हे आपलं अज्ञान, हे आपलं अन्यथा ज्ञान आहे, हे आपलं प्रेम आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून परमेश्वर समर्थ आहे, परमेश्वर आपली माता आहे, परमेश्वरच आपला पिता आहे, हे जर आपण दृढ केलं तर नक्कीच त्यावरती आपण चालण्याचा प्रयत्न करू आणि त्यातूनच ती परमेश्वराची प्रसन्नता जोडू. यातून आज सत्संगाच्या माध्यमातून आपण परमेश्वराचं आणि आपलं नातं काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, चिंतन करतोय. पुढील सत्संगामध्ये सुद्धा आपण यावरती चिंतन करणार आहोत. आपापले जे विचार आहे ते नक्की कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.